संभाजीनगर नंतर शहर जी वाढत आहे त्यामध्ये लातूर आहे, नांदेड आहे, जालना आहे, इतरही शहर आहेत. त्यांनी सांगितलं या सगळ्या शहराला आगामी काळामध्ये भरपूर निर्णय अपवाद निधी आम्ही देणार आहोत. कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागण्याकरता पैशाची कमी पडणार नाही. हे कोण म्हणालं? देवाभाऊ म्हणले. त्यामुळे तुम्हाला आता पैशासाठी कुठे रस्त्यासाठी पत्र द्यायची गरज पडणार नाही. यादी करा. नगरसेवकांना मी सांगेल यादी करा. आमच्या तोरड्यामध्ये अमुक राहिलं, 2 नंबरमध्ये हे राहिलं, 1 नंबरमध्ये हे राहिलंय. आणि यादी आल्यानंतर त्याला मंजुरी देण्याचं काम आपले मुख्यमंत्री राज्य म्हणून पैसा देऊन आपलं शहर पहिल्यापेक्षा अधिक वेगाने पुढे जाण्याकरता तुम्हाला उत्तम रस्ते आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत. गडकरी साहेबांनी हायवे दिले. राज्याचा मंत्री असताना मी तुमच्याकडे रस्ते हे जे काही झालंय तुमच्या दिसतंय माझ्या काळामध्ये मी करून घेतलं. आणि आपल्याकडे रेल्वे चालणं झालं, विमान सेवा सुरू झाली. म्हणजे विचार करा, नांदेड आता गतीने पुढे चाललेलं आहे. ही गती कायम ठेवायची असेल एका विचाराची महापालिका पाहिजे. एका विचाराची महापालिका पाहिजे. कोणाची मदत घ्यायची गरज नाही. बहुमताने एकमताने आपले सर्व दोन्ही प्रभागातले उमेदवार सहित इतर प्रभागातील जे आपल्या भाजपचे उमेदवार आहे, कमळ कमळ आणि कमळ, कमळावरच बटन दाबा, दुसरीकडे पाहू नका, ही मला हात जोडून विनंती आपल्या सर्वांना करायची. त्यामुळे शेवटचे 8 दिवस उरले जातात. रोज लोक पार्ट्या खाऊ घालतील, याची पार्टी त्याची पार्टी. मी तर म्हणन रोज खा मटन परंतु कमळावर दाबा बटन. एवढं काम करा. तर बटन खा एकाचं दुसरे मतदान दुसरीकडे असं भाग एका बटन देणार नाही. त्यामुळे हे सगळे आपले उमेदवार या भागातले उत्तम काम करणारे आहेत. तुम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे. सगळ्यात मोठा तुमचा नगरसेवक अशोक चव्हाण उभा आहे तुमच्या समोर. हा सेवक मी तुमचा सेवक आहे. या महापालिकेमध्ये सत्ता मला द्या, माझ्या पक्षाला द्या. त्यांचा काम सुद्धा मी पकडू शकतो, यांना उडबैस करायला लावू शकतो. तुमच्या समोर काम त्यांनी केलीच पाहिजे ही माझी गॅरंटी आहे. देवा भाऊंची गॅरंटी आहे, बावनकुळे साहेबांची गॅरंटी. हे काम करतील आणि नांदेडच्या विकासामध्ये 100% हातभार सर्व मिळून लावू हे आश्वासन देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.